ब्लाऊजही त्या परफेक्ट शिवतात, पण ब्लाऊजचं फिटिंग त्यांना परफेक्ट जमत नाही. फिटिंग न जमल्यामुळे ब्लाऊजला इथे काखेत फुगा येणं, कमरेत ब्लाऊज सैल होणं, मागच्या बाजूने उचकणं, अशा अडचणी येतात. तर त्या येऊ नये त्यासाठी ब्लाऊजचं फिटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे हे समजावून सांगते. ब्लाऊजवर माप कशी घ्यायची हे तर आपण मागच्या व्हिडिओत बघितलं, पण ब्लाऊजचं फिटिंग करताना कशा पद्धतीने आणि कुठून माप घ्यायची हे समजावून सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बारकावे यातील व्यवस्थित समजणार आहे. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिले, म्हणजे जसं जसं आपले रोजच्या रोज नवीन व्हिडिओ टाकले जातात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता ब्लाऊजला फिटिंग करताना आपण पहिले ब्लाऊज उलटा करून घेऊया. आणि दोन्ही बाजूने माप कसे घ्यायचे हे पण सांगते. काच बटन पट्टी दोन्हीकडनं. आता आपण हुक पट्टीकडनं पहिले माप मोजूया, ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजला फिटिंग करायचं आहे. लक्षात द्या, ब्लाऊजला फिटिंग करताना जे कमरघेर आहे, कमरघेराचा चौथा भाग हे अंतर आपल्याला घ्यायचं आहे. आता ह्या ब्लाऊजचं 32 कमरघेर आहे, म्हणजे ह्या ठिकाणी मी 32चा चौथा भागाला 8 इंच, ह्या ठिकाणी 8 इंचाने खडूचं मार्किंग करून घ्यायचं. लक्षात घ्या, खडूने प्रॉपर मार्किंग करून घ्या. हुक पट्टीच्या बाजूने, आयपट्टीच्या बाजूकडून आपल्याला आयपट्टी सोडून द्यायची आहे, हे लक्षात घ्या. इथे घेतला कमरघेराचा चौथा भाग, त्यानंतर इथे हुकाच्या टोकापासून टेप लावायचा. छातीचा चौथा भाग 38 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 9.5 इंच, हे मी इथे 9.5 इंचावर मार्किंग केलं. ते तुम्ही पट्टीने सरळ आखून घ्या. ज्या ताई नवीन शिकणार आहे त्यांनी पट्टीने आखा, ज्यांना डायरेक्ट येते त्यांनी डायरेक्ट जरी खडूने अशा पद्धतीने मार्किंग केलं तरी चालणार आहे. हे 9.5 इंचाचं आपण कमरघेराचं आणि छातीचं हे मार्किंग आखून घेतलं. त्यानंतर दंडघेराचं माप आखायचं आहे. पूर्ण दंडघेराच्या निम्म माप आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता दंडघेर आहे आपला 6 इंच, हे 6 इंचावर मार्किंग केलं आणि हे खडूने काय करा, खडूने असं पूर्ण आखून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला त्याच्यावरच शिवण घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर आपलं शिवण सरळ येतं. बऱ्याच त्यांचं काय होतं, इथे कपडा जास्त शिल्लक राहतो किंवा इथे फुगतो ब्लाऊज, तशा काहीही अडचणी होऊ नये त्यासाठी हुक पट्टीकडनं मार्किंग अशा पद्धतीने टाकायचं. आणि आयपट्टीकडनं मार्किंग कसं टाकायचं ते बघूया. आता आयपट्टीकडनं मार्किंग टाकताना आयपट्टी सोडून द्यायची आहे. लक्षात घ्या, आयपट्टी ही जी आहे ती सोडून दिलेली आहे आणि तिथून मी 8 इंचावर मार्किंग करणार. 32 आहे कमरघेर, इथे 8 इंचाचं मार्किंग केलं. त्यानंतर गळ्याजवळ पण इथे आयपट्टी सोडून देणार आहे. 9.5 इंच जो आहे आपला छातीचा चौथा भाग ते मार्किंग केलं. हे चॉकने सगळं आखून घेतलं आणि जे आपण आखून घेणार आहे त्यावरच आपल्याला शिलाई घ्यायची आहे. लक्षात घ्या. त्यानंतर इथे दंडघेराच्या निम्म हे माप टाकायचं आहे. दंडघेर आहे 6 इंच, हे 6 इंचाचं मार्किंग घ्या आणि हे 6 इंचाचं जे मार्किंग आहे आखून घेतलं, म्हणजे बघा आपली फिटिंग बरोबर सरळ तयार होते. बऱ्याच त्यांचं काय होतं, आयपट्टीच्या बाजूकडे ते आयपट्टी सोडत नाही, त्यामुळे ब्लाऊज इथे काखेमध्ये काचल्यासारखं होतं. तो होऊ नये त्यामुळे फिटिंग करताना ही अशा पद्धतीने परफेक्ट सगळी मापं टाका, म्हणजे तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग परफेक्ट येणार आहे. तुमचं फिटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आहे. नाही तर तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवला पण ब्लाऊजला फिटिंग जर प्रॉपर केलं गेलं नाही तर तुमचा ब्लाऊज बिघडेल. त्यामुळे ब्लाऊजचं फिटिंग सेम अशाच पद्धतीने करा आणि सरळ शिवण येतं, कुठेही वाकडं तिकडं होत नाही. त्यामुळे उगाच काहीतरी चुकीचं शिवण करून ब्लाऊज बिघडवू नका. तर सेम अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाऊजचं फिटिंग करा आणि अजून तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करा. धन्यवाद.